माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला. यात्रा होती 14 जानेवारीला आणि आम्ही गेलो 15 तारखेला, म्हणजेच करीच्या दिवशी. काही ठिकाणी किंक्रांत म्हणतात आणि आमच्या इकडे कर म्हणतात. तर करीच्या दिवशी आम्ही यात्रेला गेलो होतो. खूप गर्दी होती. जरा वेळ फिरलो आणि त्याच्यानंतर 1-1.5 तास फिरला असेल, एवढी गर्दी होती. लवकरच घरी निघून आलो. आता तुम्हाला इथं उज्ज्वलाच्या मागे मोठी इमारत दिसते. त्या इमारतीला बघा खिडक्या आहेत. तर ती माझी शाळा आहे. 5वी ते 10वी मी त्र्यंबकेश्वरला शाळेमध्ये होते आणि राहायला हॉस्टेलला होते. पण त्र्यंबकेश्वरची यात्रा आली का आम्हाला सुट्ट्या दिलेल्या राहायच्या शाळेला आणि मग हॉस्टेलला पण सुट्ट्या असायच्या. मग आम्ही घरी जायचो सुट्ट्यांमध्ये. त्याच्यामुळं कधी त्र्यंबकेश्वरची यात्रा बघायचा योगच आला नाही. हा आहे माझा मावस भाऊजाई आणि माझे काका. सर्वात लहान मावशी आहे ना, तिचा मुलगा आहे. तर ते पण यात्रेला आले होते आणि अचानकच आम्हाला भेटले. तर त्यांना ब्लँकेट घ्यायचं होतं. तर मग त्यांना ना आम्ही ब्लँकेट घेऊन द्यायला गेलो. हे त्र्यंबकेश्वरचं बस स्टँड आहे. तर मग त्याचं चाललं होतं, दिनू आहे त्याचं नाव. तर त्याचं चाललं होतं अक्का आम्हाला ब्लँकेट घ्यायचे आणि हे भाऊजाईचं नाव आहे उज्ज्वला. तर मग त्यांना ना ब्लँकेट घ्यायचे होते. 4 ब्लँकेट घेऊन दिले आणि जरा वेळ फिरलो आणि मग ते गेले. ते तर फिरूनच आले होते यात्रेमधून. तर अचानकच आमची भेट झाल्यामुळं मग तिला मी ब्लँकेट घेऊन दिले. व्यवस्थित कपडा वगैरे खूप छान आहे ब्लँकेटचा आणि कलर पण एकदम मस्त आहे. मग त्यांना ब्लँकेट घेऊन दिले आणि ते घरी निघून. मग आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराकडे तर काही गेलोच नाही, एवढी गर्दी असल्यामुळं. त्र्यंबकराजाच्या मंदिराकडे गेलो आणि कळसाचं दर्शन घेतलं, कारण मंदिरामध्ये जाणं तर काही शक्य नव्हतं. यात्रेची एवढी गर्दी होती. आजचा 4था दिवस आहे तरी एवढी गर्दी आहे. तर मग दर्शन वगैरे छानपैकी घेतलं आणि मग तिथून आम्ही माझ्या माहेरी गेलो. तर माझं माहेर त्र्यंबकेश्वरपासून कमीत कमी 25-26 किलोमीटरच आहे आणि मी राहते हे पण 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तरी पण मी अजून त्र्यंबकेश्वरची यात्रा बघितलेली नव्हती. त्याच्यामुळं मी यांना म्हटलं का चला आता घरातले सर्व काही कामं आवरले तर आपण जाऊ त्र्यंबकेश्वरला आणि मला यात्रा फिरून आणा, दाखवा. तर पाळणे वगैरे आलेले आहेत. तर पाळण्यांच्या तिकडं तर आम्ही काही गेलो पण नाही. मला खूप आवडलं फिरायला. आम्ही दोघं जण मस्तपैकी फिरलो आणि मग तिथून मग माझ्या माहेरी गेलो.